हाय फ्रेंड, माझं नाव निशा आहे. माझं वय 30 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. माझ्या नवऱ्याचं जिल्ह्याच्या ठिकाणी मोटार गाड्यांचं गॅरेज होतं. माझ्या वडिलांच्या मित्राचा तो मुलगा असल्यामुळे मला एका गॅरेजवाल्याला दिलं होतं. जिल्ह्यापासून आमचं गाव फक्त 10 किलोमीटरवरच होतं. यामुळे माझा नवरा मनोहर रोज जाऊन येऊन करायचा. त्या धंद्यामध्ये त्याचा चांगला जम बसला होता आणि तो यातून चांगले पैसे मिळवायचा. त्याच्या हाताखाली 4 मुले कामासाठी होते. मी दिसायला खूपच सुंदर व थोडी जाड होते आणि माझ्या नवऱ्याची तब्येतही तशीच होती. यामुळे त्यांनी मला पहिल्याच नजरेमध्ये पसंत केले होते. गावाकडे त्यांच्या वाट्याला थोडी जमीन आली होती. त्यांनी ती दुसऱ्याला करायला दिली होती. यामुळे मला घरी फारसे काम नव्हतं. माझा नवरा सकाळी कामावर जायचा आणि थेट संध्याकाळी घरी यायचा. त्यामुळे दिवसभर मी घरात एकटीच असायचे. एके दिवशी मी माहेराला गेले होते आणि त्याच दिवशी माघारी आले होते. माझ्या भावाला काम असल्यामुळे त्याने मला जिल्ह्याच्या ठिकाणी सोडलं होतं. येथून मला गावाकडे जायचे होते. हे मी माझ्या नवऱ्यालाही सांगितलं होतं, पण तो मला म्हणाला, मला आता वेळ नाही, गॅरेजला गाड्या भरपूर आलेल्या आहेत. मी एका मुलाला तुला सोडवण्यासाठी पाठवतो. त्याच्याबरोबर तू गावाकडे जा. यामुळे मी बराच वेळ स्टँडच्या बाजूला उभी होते. येणारे जाणारे लोक व तरुण मुले माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. त्यामुळे मी खूपच बोर झाली होते. थोड्या वेळाने एका गाडीवर तो मुलगा आला. त्याचं वय फक्त 17 वर्ष होतं आणि तो गॅरेजवरच काम करायचा. तो मला म्हणाला, चला वहिनी, मी तुम्हाला गावाकडे सोडतो. तो असं म्हटल्यावर मी छोटी बॅग घेऊन गाडीवर बसले. त्याची गाडी छोटी होती म्हणून खेटून बसल्याशिवाय मला पर्यायच नव्हता. सुरुवातीला तो खूपच वेगाने गाडी चालवत होता, पण मी त्याला म्हणाले, अरे जरा सावकाश गाडी चालव, मला गाडीवर खूप भीती वाटते आहे. मी असं म्हटल्यावर त्यांनी गाडीचा स्पीड कमी केला. घरी जाईपर्यंत त्याचं अंग माझ्या अंगाला घासत होतं. हे त्याच्याही लक्षात आल्यामुळे तो मला आणखी खेटून बसला होता. त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळाच विचार आला होता, कारण तो एक वयात आलेला मुलगा होता आणि माझं त्याला खूपच आकर्षण वाटू लागलं होतं. तो मला म्हणाला, वहिनी, घरामध्ये तुम्ही एकट्याच असता का? मी म्हणाले, हो, मी घरी एकटीच असते. माझे सासू सासरे आहेत, पण ते शेतात राहतात. शिवाय आमच्या लग्नाला 10 वर्षे होऊनही आम्हाला मूलबाळ होत नाही. मी त्याला असं म्हटल्यावर तो म्हणाला, 10 वर्ष खूपच झाले वहिनी, यावर काहीतरी उपाय करा, कारण तुमच्या दोघांचंही वय आता वाढत चाललं आहे. मी म्हणाले, कोणता उपाय? दवाखाने तर आम्ही केले आहेत आणि काही चालूही आहेत. तो माझ्याकडे सरकला आणि मला म्हणाला, हे पहा वहिनी, एखादा दुसरा पुरुष शोधा. दोष तुमच्या नवऱ्याचाच असेल. शक्यतो बायकामध्ये दोष नसतो. तो माझ्याशी डायरेक्ट असं बोलल्यामुळे मला आश्चर्य वाटले. यामुळे त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मला समजलं होतं. आमच्या गप्पा चालू असतानाच घर आलं आणि त्यांनी मला घराजवळ सोडलं. मी म्हणाले, जरा आतमध्ये चल, मी तुझ्यासाठी चहा बनवते. तोही याच संधीची वाट पाहत होता. यामुळे तो लगेच आतमध्ये आला आणि आमच्या हॉलमध्ये येऊन बसला. आमच्या त्या मोठ्या घरात त्याने सगळीकडे नजर फिरवली आणि मला म्हणाला, कमाल आहे वहिनी, एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच राहता. मी म्हणाले, हो रे, मला सवय झाली आहे, त्यामुळे त्याचं मला काहीही वाटत नाही. मी चहा करण्यासाठी किचनमध्ये आले तेव्हा तो पाठीमागून माझी फिगर निहाळून पाहत होता. माझ्या मनात हळूहळू विचार आला की आपणही या 17 वर्षाच्या पोराकडून काहीतरी करून घ्यावं, यामुळे आपल्याला मूल होईल. मी चहा केला आणि त्याच्याकडे कप घेऊन एकदम त्याला खेटून बसले होते. यामुळे त्याच्या लक्षात आलं की या बाईलाही आपल्याकडून काहीतरी हवं आहे. तो उंच आणि देखणा मुलगा मला आवडला होता. यामुळे मी त्याच्याकडून ती गोष्ट करून घेणार होते. यासाठीच फक्त आमच्या घराला वारसदार मिळावा म्हणून. तसंही माझ्या नवऱ्यापासून मला काही मूलबाळ होणार नाही हे मला समजलं होतं. माझं वागणं त्याच्या लक्षात आल्यामुळे तोही मला लाजत नव्हता. जवळ बसल्यावर त्याने माझ्या जाड आणि मोठ्या मांड्यावरून हळूहळू हात फिरवला आणि म्हणाला, खरंच वहिनी, काय फिगर आहे तुमची. मीही त्याच्या पोपटाकडे हात नेला आणि चाकून पाहिलं तर खूपच जाड आणि मोठा झाला होता. त्यामुळे मी आता त्याच्याबरोबर त्या कामासाठी तयार झाली होते. थोड्या वेळाने त्याला माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि म्हणाला, अरे शहादेव, एवढा वेळ लागतो का सोडवायला गॅरेजवर खूप काम आहे, जरा लवकर ये. तो म्हणाला, वहिनीला सोडायला येताना गाडी वाटेत पंक्चर झाली होती, यामुळे मला उशीर झाला आहे. त्याने असं चुकीचं कारण सांगितलं होतं.
यामुळे मी ओळखलं होतं हा आता आपल्याबरोबर काही वेळ घालवणार आहे. आमचं बोलणं चालू असतानाच शेजारच्या काकू अचानक आल्या आणि माझ्यापाशी गप्पा मारू लागल्या. त्या म्हणाल्या, हा मुलगा कोण आहे? मी म्हणाले, तो माझ्या नवऱ्याचा मित्र आहे, गॅरेजवर कामाला असतो, तो मला सोडवण्यासाठी आला आहे. बराच वेळ गप्पा मारूनही ती काकू जायला तयार नव्हती. यामुळे तो मुलगाही खूप वैतागला होता. त्याला जे हवं होतं ते मिळणार होतं, पण काकूमुळे त्याला उशीर होत होता. शेवटी काकूला तिच्या मुलाने हाक मारली आणि ती निघून गेली. पण मला वाटलं की अचानक केव्हाही ती येऊ शकते, तशी तिला सवय होती. यामुळे मी शहादेवला म्हणाले, जरा लवकर उरकून घे, ती काकू परत येऊ शकते. तो मला म्हणाला, ठीक आहे, पण दरवाजा उघडाच ठेवायचा का? यामुळे मलाही प्रश्न पडला होता. दरवाजा उघडा ठेवावा की लावावा याचा विचार मी करत करत दरवाजाजवळ आले, तर काकू तिच्या मुलाबरोबर गाडीवर बसून शेतात जायला निघाली होती. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि मग दरवाजा लावला आणि त्या 17 वर्षाच्या पोराला खेळवण्यासाठी तयार झाले. सुरुवातीला मला वाटलं त्याचं खूप लहान असेल, तो आपली जिरवणार नाही, पण त्या वयातील त्याचं ते सामान मोठं झालं होतं आणि मला पाहून ते चांगलंच उड्या मारत होतं. थोड्या वेळाने आम्ही बेडवर येऊन पडलो आणि बराच वेळ त्याच्या सानिध्यात मी घालवला. त्याने मला 2 तास बराच वेळ गपागप मजा मारून घेतली आणि मला समाधानी केलं. मला मूल हवं असल्यामुळे मी त्याला म्हणाले, हे बघ शहादेव, तू अधूनमधून माझ्याकडे घरी कोणी नसताना येत जा, कारण मला या घराण्यासाठी वारसदार हवा आहे आणि मला तो मिळवून दे. याबद्दल मी तुला पैसे देखील देईन, त्याची काळजी तू करू नकोस. माझ्या या बोलण्यावर तो खूप खुश झाला होता आणि त्याचा त्या कामासाठीचा चांगला उत्साह पाहून मीही आनंदित झाले होते. तो अजून थोडा वेळ थांबणार होता, पण कामासाठी माझ्या नवऱ्याचा त्याला सारखा फोन यायला लागला होता. यामुळे तो त्याचं काम झाल्यावर निघून गेला होता. तो गेल्यावर मी बाहेर येऊन सगळीकडे पाहिलं, तर आसपास कोणीही दिसलं नाही, कारण सर्वजण शेतामध्ये निघून गेले होते. मला वाटलं बरं झालं, आपल्यालाही कोणी पाहिलं नाही. अधूनमधून वेळ मिळाल्यावर शहादेव माझ्याकडे यायचा आणि मला त्या गोष्टीचे समाधान देऊन जायचा. काही दिवसांनी आमच्या शेजारच्यांच्या ही लक्षात गोष्ट आल्यामुळे मी गावातल्या माळरानावर जाऊन त्याच्याकडून जिरवून घ्यायची, कारण मला काही करून आई व्हायचं होतं. त्यामुळे मी कोणत्याही स्तराला जाण्यासाठी तयार झाले होते. अखेर काही दिवसांनी माझ्या मनासारखं झालं, तेव्हा त्याने माझ्याकडे येणं कमी केलं होतं. ही आनंदाची बातमी आमच्या घरी समजल्यावर माझ्या घरचे खूपच आनंदी झाले होते, कारण आमच्याकडे प्रॉपर्टी भरपूर होती, पण पुढे त्यासाठी आम्हास वारसदार हवा होता आणि तो मला शहादेवने मिळवून दिला होता. नंतरच्या काळात माझ्या नवऱ्याच्या डोक्यात विचार आला की आपण तर या कामासाठी फेल होतो, मग आपल्या बायकोने कोणाकडून असं करून घेतलं असेल. यामुळे तो मला त्रास देऊ लागला होता आणि त्या व्यक्तीचं नाव सांग असा माझ्या मागे तगादा लावत होता. एक दिवस मी त्याच्यावर खूपच चिडले आणि म्हणाले, हे बघ, आपल्याला मुलगा होणार नाही हे तुम्हाला माहीत आहे, पण पुढे वय वाढल्यावर माझा काही उपयोग होणार नाही. यामुळे हे बाळ कोणाचंही असू द्या, हे तुम्ही स्वीकारा. मी अशी वारंवार विनंती केल्यामुळे तो नरमला होता आणि त्याची चिडचिडही कमी झाली होती. माझे सासू सासरे खुश झाले होते. त्यांना वाटायचं बरं झालं, आपला मुलगा त्या कामासाठी सक्षम आहे. माझ्या मैत्रिणीचा फोन आल्यावर त्या मला सारखं विचारायची, तुझा नवरा तर त्या कामासाठी फेल होता, मग तुला कोणापासून बाळ होणार आहे? त्यांना मी म्हणाले, माझा नवराच आता सक्षम झाला आहे आणि त्याच्यापासूनच मला बाळ होणार आहे. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटायचं, पण असं सांगितल्याशिवाय मला पर्याय नव्हता. अनेक वेळा लोकांचेही टोमणे मला ऐकायला मिळायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि संसाराच्या उपयोगी काय आहे तेच फक्त पाहिलं.